रुद्रांश गोवारी अगदी अष्टपैलू कामगिरी, कॅमेरामॅन देखील होते, क्रिकेट देखील, शरीरप्रेमी देखील आहेत आणि आता कॉमेंट्रीची भूमिका देखील त्यांनी बजावली. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. मॅच ऑन, गेम इज ऑन. पहिलाच गोलंदाज मरिया या संघाकडून सतीश पाटील, राईट आर्म राऊंड द विकेट. सलामीची जोडी मैदानात, माफ करा, समीर घरत गोलंदाजी मार्क वरती. स्ट्राइक एंडला फलंदाज अर्षद आणि नॉन विकेट वरती सतीश. पहिलाच बॉल, राईट आर्म राऊंड द विकेटचा अँगल बनवत असताना बॉल मात्र बाहेरच्या दिशेने आउटसाइड ऑफ स्टंप. पहिलाच बॉल वाईट पाहायला मिळाला. एक्स्ट्राच्या साह्यानं अकाउंट ओपन झालंय त्या बॅटिंग करणाऱ्या कानिपनाथ 11 या संघाचं. मॅडेटरी पॉवर प्लेचं षटक आहे. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न, थोडे पुढे आले, जागा बनवून मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू पाहायला मिळाला आणि चांगली गोलंदाजी. राईट आर्म राऊंड द विकेट, अगदी अँगल बनवून गोलंदाजी करण्याचा प्रयत्न आहे गोलंदाज समीरचा. ऑन साइडला फटका, फिल्डिंग चांगलीच पाहायला मिळाली आहे. थोडीशी जर चूक झाली असती तर लगेच चेंडू सीमारेषा पार मात्र गेला असता. आपल्या टीमसाठी कमीत कमी 2 ते 3 धावा फिल्डरच्या माध्यमातून वाचवल्यात गेल्यात. 2 धावांवरती संघ पोहोचला. सतीश पाटील आता स्ट्राइक एंड वरती आपण पाहतोय. इथून बॅकफुट वरती मारण्याचा प्रयत्न, पॉइंटच्या फिल्डरच्या अगदी समोर बॉल पडलाय. थोडीशी चूक झाली आहे. मिळेल ते एक सिंगल रन. सिंगलला प्राधान्य दिलं जातंय. सिंगलच्या मदतीने धावसंख्या, चेंज धावसंख्या पोहोचली आहे ती 3 या आकड्यावरती. 3 चेंडू 3 धावा. अगदी संत आणि सावध सुरुवात बॅटिंग करताना कानिपनाथ टीमची. फटका चांगला, पॉवर वापरली जाते. इट्स अ बिग हिट, षटकार. काय फटका पाहायला मिळाला, बिग हिट षटकार. आणखीन एक ताकद अगदी कॉमेंट्री बॉक्स वरून. इट्स अ ह्यूज हिट, बिग हिट षटकार. थँक्यू डीजे. 2 बॉल 2 चेंडू वरती आक्रमण, 2 चेंडू वरती 2 बिग हिट फलंदाज सतीश पाटीलच्या माध्यमातून आपण पाहिलेत. माफ करा, अर्षद शेखच्या माध्यमातून आपण पाहिलेत. मागील मॅच मध्ये देखील विस्फोटक फलंदाजी, त्यानंतर या मॅच मध्ये देखील पवेलियन मधून सेट होऊन आल्यासारखी बॅटिंग फलंदाज अर्षद शेख मात्र करतोय. 2 चेंडू 2 षटकार हायट्रिकच्या उंबरट्यावरती असेल तो गोलंदाज हर्षद शेख. दोन चेंडू जे चॉईस केले त्यातला एक चेंडू घ्या. हा चेंडू जसा मिळेल तसा आपण देऊ, परंतु तोपर्यंत तो चेंडू वापरा. षटकार हॅट्रिक दाखल होईल का? गोलंदाज तयार आहे. ओ लो फुल टॉस होता यावेळेला, मात्र चांगला संपर्क नाही. लॉंग ऑफ कडे बॉल चाललाय, तिथे मिळेल एक सिंगल. हा चेंडू चांगला पाहायला मिळाला. पहिल्या षटकाची समाप्ती आणि पहिल्या षटकानंतर सुरुवात चांगली झाली आहे ती कानिपनाथ या संघाची. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या त्या 16 धावा. डीजे
अगदी कानिपनाथ बाबाचं सॉन्ग देखील आपण डीजेच्या माध्यमातून ऐकलं. धावा फलकावरती 16 धावा पाहायला मिळाल्यात पहिल्या षटकामध्ये. आक्रमक सुरुवात अर्षदच्या माध्यमातून. डीजे विशालचं देखील कौतुक करणं तितकंच गरजेचं आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून देखील चांगले सॉन्ग अगदी 2 दिवसामध्ये आपण ऐकतोय. आमचा आवाज प्रेक्षकांपर्यंत क्लिअर क्वालिटी न पोहोचवण्याचं काम त्यांचं चालू आहे. डीजे विशाल यांचं देखील आपण कौतुक करूया. खूप टप्प्याचा बॉल अगदी कॉलनीमध्ये पाठवला, लांब लचक अगदी दस्सा मारला. बिग हिट षटकार. बॅटिंग काय फलंदाजी चालू आहे. वैयक्तिक 20 धावांवरती बॅटिंग करतोय तो फलंदाज अर्शद शेख. संघाच्या धावा झाल्यात त्या 22 ओर द विकेट. फुलटॉस होता, व्ही शेप मध्ये फटका छान आहे. कॉम्बॉक्सच्या वरून एक टप्प्यावरती बॉल सीमा पार. इट्स चौकार 4. जे आहे एकटाच तो किंग. अगदी एकट्या किंग सारखी बॅटिंग अर्षद मात्र मैदानावरती करतोय. यावेळी देखील यॉर्क पद्धतीचा बॉल होता, अगदी फुल लेनचा. तो देखील ड्राईव्ह केला. फिल्डिंग काय दर्जेदार पाहायला मिळाली आहे. थ्रो देखील चांगला झाला. मिळेल ती सिंगल पार्थ होते त्या ठिकाणी. लगेच थ्रो देखील आपण विकेट किपरच्या एंडला पाहिला होता. मिळेल ती सिंगल. आणि सिंगल नंतर आता धावसंख्या पोहोचली आहे ती 27 वरती. स्ट्राईक रोटेट झाली आहे. सतीश पाटील आता स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. सतीश पाटील देखील विस्फोटक फलंदाजी, परंतु त्याच्या वाटेला अजून चेंडू जास्त आले नाहीयेत. हा फटका चांगला ऑन साइडला. मिड विकेटला फटका. फिल्डर प्रयत्न करतोय. रन्स मिळतील त्या 2. पैकी चांगली राहिली आहे. 2 धावा जरूर मिळाल्यात आणि 2च्या बरोबरीनं 29 वरती कानिपनाथ 11 हा संघ पोहोचेल. 2 चेंडू अजूनही या षटकातील उर्वरित बाकी आहेत. या षटकामध्ये देखील धावा बऱ्याचशा आल्यात. थोडासा खराब बॉल, खराब चेंडू पाहायला मिळालाय. 1+1 अशा 2 रन्स या बॉलवरती देखील मिळतील. प्रेशराईज झालाय की काय गोलंदाज आता आपल्याला या ठिकाणी आता वाटू लागलाय. थोडासा अंडर प्रेशर वरती गोलंदाज असेल. खराब कामगिरी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. 2च्या मदतीने संघ थोडासा पुढे जाईल. संघाच्या धावा होतील त्या 31 लॉस ऑफ 0 विकेट. सलामीची जोडी मैदानात. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत. भूषण गोलंदाज आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. 31 धावांवरती कानिपनाथ 11 हा संघ पोहोचला. अगेन्स्ट खेळत असताना मरिया या संघाच्या विरोधात. पॉवर प्लेचं षटक संपलंय. 5 फिल्डर अगदी 30 सर्कलच्या बाहेर आहेत. बॅकफुट वरती येऊन मारण्याचा प्रयत्न. मोठा मासा जाळ्यात पकडला जातोय. फर्स्ट विकेट डाऊन. अर्षद शेख बॅक टू द पवेलियन. अर्षद शेखच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. वैयक्तिक 24 धावांची बहारदार इनिंग अर्षदनं साकारली होती. त्यानंतर नवीन फलंदाज मैदानावरती प्रतीक भोईर इन ॲट नंबर 3 वरती आपल्याला
पहिलाच बॉल लो फुल टॉस ऑन साइडला फटका शॉट मिड विकेटला फिल्डिंगचा प्रोटेक्शन आहे मिळेल फक्त एक सिंगल. लास्ट बॉलवरती सिंगल रन आली दुसऱ्या षटकाची होईल समाप्ती. 2 ओव्हर नंतर बॅटिंग करणारा कानिपनाथ 11 हा संघ पोहोचलाय तो 1 बाद 32 या आकड्यावरती. थर्टी टू 32 धावा फलक्यावरती 2 ओव्हर नंतर 16.00च्या रन रेटने धावा बनवल्या गेल्यात. गोलंदाज राहुल शहा आपण गोलंदाजीच्या मार्कवरती पाहतोय. पंकज भोईर आता स्ट्राईक एंडवरती. महत्वाची मॅच आहे. इथून जो संघ जिंकेल तो सुपर 4 मध्ये जाईल आणि जो संघ हरेल परास्त होईल त्याला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल. सुपर 4 मध्ये पहिला संघ जाणारा ठरला तो ध्रुव 11 अर्थात प्रतीश मस्कर यांचा संघ होता. सुपर 4 मध्ये त्यांनी प्रवेश केलाय. त्यानंतर इथून कोणता संघ जाईल जो संघ पराभूत होईल तो मात्र या स्पर्धेतून बाहेर जाईल. लो फुल टॉस बॉल चांगला फटका पाहायला मिळाला अगदी बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या वरून. बॅकवर्ड स्क्वेअर लेग एरिया त्या ठिकाणी आपण पाहतोय या नियोजित ठिकाणाच्या अगदी जवळ आहे. बॉल मात्र चालला सीमारेषा पलीकडे चौकार येईल. राहुल या गोलंदाजावरती आक्रमण 36 वरती संघाची धावसंख्या. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा बॉल होता फक्त दिशा ड्राईव्ह केल्या बॉलला सरळ शेप मध्ये अगदी लॉंग ऑफ कडे. एक सिंगल रनच्या चेंडूवरती फक्त पाहायला मिळेल. संघ पोहोचला. चांगली फलंदाजी जसा हर्षद बाद झाला त्यानंतर पंकज भोईरनं आपल्या पारीला सावरलंय. प्रतीक भोईरनं आपल्या पारीला सावरलाय. स्ट्राईक एंडला फलंदाज आपण सतीशला पाहतोय. बेमिसाल फटका क्रिकेटचा मादक सौंदर्य बॅकफुट वरती पंच एक्स्ट्रा कव्हर आणि पॉइंटच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे चौकार. चौकार आलाय. 41 धावा फलक्यावरती. फुल टॉस इथून फटका चांगला गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 1 मोर चौकार 4 धावा. धावा फलकावरती लागल्यात ते 45. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक सतीश पाटील आता बहारात आलाय. खूप टप्पा होता. राहुल शहा अगदी झाले होते थोडीशे. त्यानंतर बॉल मात्र ऑब्रेक पद्धतीचा पहिला टप्पा खाल्यानंतर थोडा आतमधीतल्या दिशेने पीच झाला आणि निर्धाव चेंडूची सांगा 3 ओव्हरची होईल समाप्ती. मैदानावरती पाण्याची व्यवस्था करायची. धावसंख्या फलकावरती लागली आहे ती 1 बाद 45 धावा.
45 धावा धावफलकावरती शेवटचं षटक स्लॉग ओव्हर हाणामारीचं षटक आहे. गोलंदाज पार्थ चिखलेकर राऊंड द विकेटनं. पहिलाच बॉल फटका चांगला आहे. पॅरल स्ट्रोक काम कॅमेरामॅनच्या अगदी जवळ हा फटका पाहायला मिळाला. बिग हिट षटकार. वाधार बॅटिंग चालू आहे मैदानावरती. धावांची लय लूट केली जाते. 51 50 धावा बॅटिंग करणाऱ्या कानिपनाथ या संघाने बनवला. राऊंड द विकेट पार्थ. अकोट टप्प्याचा हा चांगला चेंडू. ही लाईन चांगली आहे. टप्प्यावरती जर गोलंदाजी झाली तर धावा वाचवल्या जाऊ शकतात, परंतु थोडीशी खराब गोलंदाजी करणाऱ्या मरिया या संघाकडून मात्र आपल्याला पाहायला मिळाली आहे. 2 बॉल 51 धावा 4 चेंडू अजून या सत्रातील इनिंग मधील मात्र बाकी आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट खेळण्याचा प्रयत्न थोडेसे पाऊट झाले. फिल्डिंग चांगली झाली आहे. दुसरीचा प्रयत्न. दुसरी धाव महागडी. खेळाडू बाद आहे, परंतु कोणता ते मात्र पाहायचं आहे. कल्पेश घरत नवीन खेळाडू आता एंडला. 52 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. फिल्डिंग थोडीशी चेंज करण्यात येते. राऊंड द विकेट अगदी मिड ऑफला एक फिल्डर देखील ठेवला. कल्पेशसाठी फिल्डिंग थोडीशी चेंज पाहायला मिळाली. ऑन साईडला 2 फिल्डर आहेत. एक फिल्डर मिड ऑनला, एक फिल्डर शॉर्ट मिड विकेटला, एक फिल्डर एक्स्ट्रा कव्हरला. पहिलाच बॉल गॅप मधून फटका चांगला. दिशा दाखवली जाते. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॉल परत येईल त्या अगोदर दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. दोन्ही खेळाडू एकाच एंडला. पाहायचंय मैदानावरती परंतु रनआउटच्या स्वरूपात खेळाडू बाद या चेंडूवरती मिळाल्यात त्या 2 धावा. फलकावरती धावा 54 पाहायला मिळाल्यात अजून देखील या षटकातील आणि या सत्रातील. 2 चेंडूचा खेळ मात्र शिल्लक आहे. नवीन बॅटर मैदानावरती भावेश पाटील. उजव्या हाताचा खेळाडू भावेश नॉन स्ट्राईक एंड वरती. स्ट्राईक एंडला पण कल्पेशला वॉटर स्ट्रोक. काय टायमिंग, काय टोला पाहायला मिळालाय. बॉल सीमारेषा पलीकडे. स्वागत केलंय षटकारांनी. 6 धावा. फ्लो पाहायला मिळाला. बॅटच्या रडार मध्ये बॉल आला. जसा आला तसा पिक केला. परफेक्ट बॉल मात्र मिड विकेटच्या वरून सीमारेषा पार पाठवला. अगदी मंगलमूर्ती कालुंद्रे टीमचा अष्टपैलू, एक क्वालिटीचा ऑलराऊंडर म्हणून देखील या खेळाडूकडे आपण पाहत असतो. हा फटका देखील चांगला हवेत खेळलाय. नोमॅन्स लँड मध्ये बॉल ट्रॅव्हल होत असताना सिंगल रन कंप्लीट. फिल्डर कडून चुकीला माफी नाहीये. बॉल सीमारेषा पलीकडे आलाय हा चौकार आणि या ठिकाणी मात्र संपलंय. प्रथम बॅटिंग करत असताना कानिपनाथ 11 या संघाने धावा बनवल्या त्या 64. येणाऱ्या 24 बॉल आणि मरिया 11 या संघाला मात्र 65 धावसंख्येची गरज.
विकेट गेली, जिथे पहिल्याच बॉल वरती सुरुवात चांगली पाहायला मिळाली. दुसऱ्या चेंडूवरती गोलंदाज निलेश यांनी लगेच आपल्या टीमला मात्र कमबॅक करून दिलाय. नवीन बॅटर मैदानावरती पार्थ चिखलेकरला आपण पाहतोय. पार्थ चिखलेकर आणखीन एक विस्फोटक खेळाडू आता स्ट्राईक एंडला आपण पाहणार आहोत. 2 बॉल आणि 6 धावा धावफलकावरती लागल्यात. पहिले षटक निलेश परदेशी गोलंदाजीच्या मार्कवरती आपण पाहतोय. उर्ध विकेटनं लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, अलॉंग द कार्पेट, फिल्डिंग छान पाहायला मिळाली आहे. एका हाताने बॉल अडवला, फेकी देखील चांगली राहिली आहे. या धावा आता वाचवायच्या आहेत आणि धावा वाचवत असताना तुमची फिल्डिंग महत्वाची असते. फिल्डिंग चांगली झाली तर नक्कीच गोलंदाजांना देखील मग आपण पाहतोय की फार मदत मिळत असते. 3 चेंडू आणि 7 धावा धावफलकावरती. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे. फिल्डरची फिल्डिंग लाजवाब. काय क्वालिटीची फिल्डिंग चालू आहे. कल्पेश घरत होते त्या ठिकाणी. अगदी बॅटिंग असताना बॅटिंग मध्ये चांगलं प्रदर्शन, गोलंदाजी करत असताना गोलंदाजी देखील चांगली राहिली आहे. आणि आता फिल्डिंग, आपल्या टीमसाठी प्रयत्न 100% प्रयत्न कल्पेश घरतच्या माध्यमातून बहाल केले जात आहेत. राहुल पाटील यांनी जर 3 बॉल वरती 3 सिक्स लगावले तर आकाश गुरुंग यांच्याकडून 500 रुपयाचं प्राइज असेल. राहुल पाटील देखील एक महत्वाचा खेळाडू आहे. हा चेंडू सरळ बाटा मारण्याचा प्रयत्न, बाटाने बॉलचा कोणताही संपर्क नाहीये. चांगल्यारीत्या चेंडू डिलिव्हर केला जातोय गोलंदाजच्या माध्यमातून आणि निर्धाव चेंडूची सांगता. शेवटचा बॉल बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती 9 पाहायला मिळाली आहे. पहिल्या बॉलवरती सुरुवात चांगली झाली, त्यानंतर कन्वेश बाद झाला. कन्वेश बाद झाल्यानंतर थोडासा बॅकफुट वरती सापडलाय तो मरियाई 11 हा संघ. कल्पेश घरत टीमचा कॅप्टन, टीमचा कर्णधार, आता फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज करतोय. मिड विकेटला फिल्डर आहे, एक फिल्डर आपण सुरेख चेंडू पाहायला मिळाला. अगदी कमी उंचीचा चेंडू होता, अगदी स्टंपच्या लेवलनं विकेट किपरच्या हातामध्ये मात्र विसावला. निर्धाव चेंडूची सांगता. पहिलं षटक इथून संपलं आणि पहिल्या षटकानंतर बॅटिंग करणाऱ्या टीमच्या धावा झाल्यात 9, जिथे बनवायच्या होत्या 65. 9 धावा धावफलकावरती लागल्यात आणि उर्वरित आता 18 चेंडू बाकी आहेत आणि विजयासाठी 56 धावसंख्येची गरज. आपण ऐकवलं अखंड हिंदुत्वाचे दैवत राजे शिव छत्रपती यांचं गीत डीजे विशालच्या माध्यमातून आपण ऐकतोय. 18 चेंडू विजयासाठी गरज आहे 56 या धावसंख्येची. पहिले गोलंदाज 40+ होते. निलेश यांचं कौतुक करणं गरजेचं आहे, कारण पहिल्या बॉलवरती 6 येऊन त्यानंतर अगदी पार्थ त्याचा साथी फलंदाज राहुलला आपण पाहिलं. दोन्ही रेग्युलर खेळणारे खेळाडू आहेत आणि त्यांच्या विरोधात 40+ गोलंदाज होते, परंतु काय दर्जेदार गोलंदाजी केली. पहिल्या बॉलवरती 6 येऊन देखील पुढच्या 5 बॉलवरती फक्त 3 धावा
निलेश परदेश या गोलंदाजाने खर्च केल्यात. चला नरेंद्र गरत, आपणास विनंती, आपण टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये या. यानंतरची मॅच जय श्रीराम 11 आणि त्यांच्या विरोधात संघ आपण पाहणार आहोत. अन्वेषा मेकोर, कल्पेश घरात गोलंदाजीच्या मार्क वरती. नऊ धावा धावफलकावरती झाल्यात. अजून देखील 56 बनवायचे आहेत. 18 बॉल वरती काम संपलेलं नाहीये कल्पेशचं. बॅटिंग करत असताना चांगली बॅटिंग केली. फिल्डिंगची ज्या वेळेला वेळ आली त्यावेळेला फिल्डिंग देखील चांगली केली आहे. कॅप्टन, परफेक्ट कॅप्टन कसा असावा त्याचं उदाहरण कल्पेश घरत मात्र आपल्या समोर पेश करतोय. अर्थातच रायगड मधली सगळ्यात मोठी स्पर्धा रायगड प्रीमियर लीग साठी टुर्नामेंट देखील हा खेळाडू खेळलेला आहे. कुंडेवाल टीम कडून हा खेळाडू रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील खेळलेला आहे. अगदी वेल एक्सपिरियन्स आहे. लो फुल टॉस बॉल होता, पिक करता आला नाही. या पार्थ साठी हा चेंडू आपण पाहिला. जमीन लगतचा फटका मिळेल ती एक सिंगल, आणि सिंगलच्या मदतीने मग धावा होतील त्या 10. 55 ची गरज आहे. 17 बॉल शिल्लक आहेत. निर्धाव चेंडू जसे येत जातील तसा प्रेशर आणि दबाव मात्र बॅटिंग करणाऱ्या मर्या या संघावरती मात्र वाढत जाईल. कल्पेशचा एक चालाक कॅप्टन देखील आहे, कारण प्रत्येक चेंडू मागे ते आपण पाहिलं तर तो फिल्डिंगची विवरचना चेंज करतोय. ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे, एक फिल्डर लॉंग ऑफला, एक फिल्डर लॉंग ऑनला, एक फिल्डर मिड विकेटला, एक फिल्डर स्क्वेअर लेगला. ओ काय दर्जेदार बॉल होता. थोडासा बाहेर गेलाय परंतु चेंडू चांगला होता. टप्पा खाल्यानंतर बराचसा बाहेरच्या दिशेने टर्न होणारा चेंडू. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन मिळेल आणि एक्स्ट्राच्या मदतीने धावा संख्या होईल ती 11. अगदी टप्पा पडल्यानंतर हातभर चेंडू वळवण्याची क्षमता असलेला गोलंदाज कल्पेश घरत या ठिकाणी आपण पाहतोय. नरेंद्र घरत यांना विनंती, आपण टॉस करण्यासाठी या. पहा 2 ओव्हर झाल्यात. पहिल्या इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करत असतो. ओ नाईस बॉल, चांगला चेंडू पाहायला मिळाला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या दिशेने चेंडू टर्न होतोय. खासी येते या गोलंदाजाची. दोन्ही बाजूला चेंडू टर्न करण्याची क्षमता असलेला गोलंदाज कल्पेश घरत आहे, आणि हा निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळेल. 2 चेंडू झालेत. अन्वेषा मेकोरचे कॅप्टन रोहिदासजी कोणकर साहेबांना विनंती आहे, आपण टॉस बॉक्स मध्ये या. ऑन साइडला फटका, निलेश होते त्या ठिकाणी. हाताला बॉल लागून थोडासा ब्रश होऊन विकेटची संधी होती. डिरेक्टली नॉन स्ट्राईक एंडला हिट केल्या, कारण त्यांना राहुल पाटील या खेळाडूच्या विकेटची किंमत माहिती आहे. राहुल पाटील देखील एक विस्फोटक फलंदाज आहे. कालच्या दिवसामध्ये आपण या खेळाडूची बॅटिंग पाहिली होती. अगदी आक्रमक फलंदाज आहे. मोठे फटके सातत्याने हा खेळाडू खेळत असतो. 2 रन्स मिळाल्या. 2च्या मदतीने संघ पोहोचलाय 13 या आकड्यावरती. जय श्रीराम 11 टीम न टॉस जिंकलाय. अन्वेषा मेकोर टीम न टॉस जिंकलाय का? निर्णय काय असेल तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा. पंधरा चेंडू आणि 52 धाव संख्येची गरज. सिंगल डबल्सचं काम नाही, आता मोठे फटके पाहिजेत. तो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, अवैध आहे बॉल. व्हॉट कॅच, चांगला झेल, आणि जो अडथळा होता विजया दरम्यान तो अडथळा बाहेर काढलाय राहुल पाटील. बॅक टू द पवेलियन. अन्वेषा मेकोर टीम वन द टॉस अँड चूज टू बॅट फर्स्ट. बॅटिंग करण्याचा निर्णय अन्वेषा मेकोर टीमनं मात्र घेतलाय. इथून जो संघ जिंकेल तो डिरेक्टली सुपर 4 मध्ये जाईल. ध्रुव 11 टीम सुपर 4 मध्ये पोहोचणारी पहिली टीम ठरली. इथून कोणता संघ जाईल
दोन संघांदरम्यान ही लढाई आपण पाहतोय. मर्याई संघ आणि त्यांच्या विरोधात काणिपनाथ संघ. पहिल्याच इनिंग मध्ये काणिपनाथ टीमनं त्या धावा बनवल्या होत्या. त्या धावा बनवून अगदी मर्याई या संघावरती मात्र प्रेशर दबाव टाकला जातोय आणि त्याच दबावाच्या मोबदल्यात मात्र विकेट त्या ठिकाणी जाताना आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल फिल्डर कडून थोडीशी चूक झाली. एक्स्ट्रा कव्हरचा फिल्डर बॅकअप देण्यासाठी जोपर्यंत येईल त्या अगोदर मात्र एकच रन कंप्लीट. शेवटचा एक चेंडू मात्र बाकी आहे. चांगली गोलंदाजी कल्पेश घरातनं या षटकामध्ये दाखल केली आहे. टीमचा ऑलराऊंडर आहे, अष्टपैलू खेळाडू आहे, टीमचा कॅप्टन देखील आहे. कॅप्टन लिडिंग फ्रॉम दी फ्रंट असं म्हणलं तरी हरकत नाही आहे. उर्द विकेटनं शेवटचा थोडासा खराब होता. खराब बॉलला पनिशमेंट फलंदाज पारच्या माध्यमातून बिग हिट षटकार. वीस धावा फलक्यावरती 12 चेंडू आणि आता 45 या धावा संख्येची मात्र गरज. शेवटच्या बॉलवरती षटकार मारून थोडासा मोमेंटम आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न पार चिखलेकरचा राहिलाय. 12 बॉल 45 अजून देखील मॅच संपलेला नाहीये. दोन्ही टीमच्या बाजूने तितकाच सामना आपण पाहतोय. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज प्रतीक भोईर इनाट नंबर 3 वरती आपल्याला पाहायला मिळेल. 12:45 अर्थात प्रत्येक ओव्हर मागे 22.50च्या सरासरीनं धावा बनवायच्यात. आव्हान सोपं नाहीये, परंतु क्रिकेटमध्ये कुठलीही गोष्ट सोपी अशक्य आणि शक्य असं काहीच नाहीये. सगळ्या गोष्टी क्रिकेटमध्ये घडलेल्या आपण पाहिल्यात. अगदी 6 बॉलवरती 38 धावा देखील नवीन पनवेलच्या मैदानावरती करण मडवीनं बनवल्या होत्या. 6 बॉलवरती 1 धाव देखील याच वर्षी रायगड प्रीमियर लीग मध्ये बेळवली गावच्या अजय पाटीलने डिफेंड देखील केली. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेलं खेळ. क्रिकेटमध्ये काहीही घडू शकतं. जोपर्यंत क्रिकेटमध्ये शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत कुठलंही भाकीत करणं हे चुकीचं आहे. या बॉलवरती मिळेल ती सिंगल. शेवटचे 11 चेंडू आता बाकी आहेत आणि 44 धावा संख्येची गरज. ऑन स्ट्राइक एंडवरती पार्थला आपण पाहतोय. यावेळेस मात्र फॉलो करण्याचा प्रयत्न होता. थोडीशी दिशा भरकटल्या गोलंदाज प्रतीक. पंचांचा मात्र वाईट बॉलचा इशारा येतोय. एक्स्ट्रा रन. एक्स्ट्राच्या मदतीनं धावा संख्या टोटल धाव फलक्यावरती पाहायला मिळेल ती 22. 22 धावा 43 ची अजून गरज आहे. 11 चेंडू आणि 43 ओव्हर द विकेट. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही. या प्रेशर आता भरपूर असेल तो बॅटिंग करणाऱ्या मरिया या संघावरती, कारण आता सिंगल डबल धावांचं काम नाहीये. मोठे फटके पाहिजेत. फुल टॉस बॉल फटका चांगला आहे. भावेश होता त्या ठिकाणी, परंतु चेंडू पाहायला चेंडू मात्र सीमारेषा पार येतो. हा षटकार. प्रयत्न चांगले होते भावेशचे. शेवटपर्यंत बॉलचा पाठलाग करत होता, परंतु चेंडू त्याला चकवून मात्र सीमारेषा पलीकडे गेला. अकूट टप्प्याचा या बॉलवरती मोठा फटका यायला हवा होता, कारण वेळ बराचसा होता फलंदाजाकडे, परंतु एकच सिंगल पेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलनं आता काणिपनाथ त्या संघाला फरक देखील पडत नाहीये. सिंगलच्या मदतीने संघाची धावा संख्या पोहोचेल ती 29. 8 बॉल आणि 36 ची गरज. 6 6 पाहिजेत. पाठची कट. बॅनरला बॉल लागलाय. विकेटची चान्स आणि रनआउटच्या स्वरूपात फलंदाज मात्र बाद.
रनआउटच्या स्वरूपात बाज. पारस परदेशी. 7 बॉल 36. 7 बॉल 36 ची गरज. शेवटचा चेंडू शिल्लक. शेवटचा बॉल. पंचांचा नो बॉल आणि नो प्लस षटकार बोनसच्या मिळतील त्या 7 धावा. स्पर्धेसाठी कालुंदर प्रीमियर लीग 2025 साठी ज्या संघ मालकांनी संघ पॅक केले संघ या स्पर्धेसाठी उतरवल्यात त्यांचं नाव घेणं देखील तितकं महत्वाचं आहे. अगदी पहिला संघ आपण पाहतोय अन्वेषा मेकोर 11 संघाचे संघ मालक आहेत रोहिदासजी कोणकर. त्यानंतर हिंदवी आणि कार्तिक 11 संघ त्यांचे संघ मालक आहेत राकेश आणि किशोर. राकेशजी चिखलेकर आणि किशोर घरत. त्यानंतर जय श्रीराम 11 टीमचे कर्णधार आहेत संघ मालक आहेत नरेंद्रजी घरत. त्यानंतर मिहान 11 टीमचे संघ मालक आहेत हेमंतजी काणपिळे. ध्रुव 11 टीमचे संघ मालक आहेत नरेशजी घरत. त्यानंतर मर्याई 11 टीमचे कर्णधार आहेत विकासजी म्हसकर. काणिपनाथ या संघाचे संघ मालक आहेत प्रथमेश परदेशी आणि प्रीतम नारकर. आणि शरणा 11 टीमचे कर्णधार आहेत संघ मालक आहेत सतीश गायकवाड. सगळ्यांचं कौतुक या स्पर्धेच्या वतीने करूया कारण कुठलीही स्पर्धा असू दे अगदी ही स्पर्धा आपण पाहतोय भीमाई ग्रुप आयोजित स्वर्गीय भीमाबाई म्हसकर यांच्या स्मरणार्थ ही टुर्नामेंट ऑर्गनाइज केली आहे. विनीत सुनील शेठ म्हसकर या स्पर्धेचे मुख्य आयोजक आणि सर्व गोष्टी त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केल्या गेल्यात. अगदी स्पर्धेसाठी ट्रॉफीज स्पर्धेसाठी मॅन ऑफ द सिरीज साठी फ्रीज असेल. मॅन ऑफ द त्या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफीज असतील. उत्कृष्ट फलंदाज उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट फिल्डरसाठी सायकल देखील आहेत. त्यानंतर ट्रॅक टी शर्ट अर्थात सगळा ड्रेस कोड असेल आणि अजून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे टोटली स्टेज लाईव्ह सगळ्या गोष्टी त्यांच्या माध्यमातून पुरस्कृत करण्यात आले. ते आमचे विनीत सुनील शेठ म्हसकर यांचे देखील हृदयाच्या अंतकरणातून आपण आभार व्यक्त करूया. एक दानशूर व्यक्तिमत्व आहे. खऱ्या अर्थानं पैसा सगळ्यांकडे असतो परंतु देण्याची दानत पाहिजे आणि एक दानशूर व्यक्तिमत्व विनीत सुनील शेठ म्हसकर यांना आपण पाहतोय. लो फुल टॉस बॉल चांगल्या लेंथ वरती पाहायला मिळाला. निर्धाव चेंडूची सांगता मॅच आता बनत चालली आहे. सामना आतातून निष्ठच चाललाय. तो बॅटिंग करणाऱ्या मरिया या संघाकडून 4 चेंडू आणि 25 ची गरज. कल्पेश घरत कान मंत्र देतोय की तुला 3 चेंडू फक्त अगदी लिगली टाकायचे ओर द विकेट. ओ चांगला चेंडू पाहायला मिळाला आहे. अगदी खाली राहिला लोअर पद्धतीचा हा चेंडू आपण पाहतोय. निर्धाव चेंडू 3 चेंडू आणि आता विजयासाठी 25 धावसंख्येची गरज. 3 बॉल 25. हा सामना जिंकण्याच्या अगदी जवळ आहे तो काणिपनाथ 11 संघ. फार चिखलेकर अजून मैदानावरती झुंज देतोय परंतु झुंज आता त्याची फटका फसलाय. हवे ते बॉल यावेळेस मात्र रुद्रांश बॉल खाली पोहोचलाय. चांगला झेल आणि फलंदाज मात्र बाद. एक बॉल बाकी आहे. 2 बॉल माफ करा बाकी आहेत आणि 25 धावसंख्येची गरज. राहुल शहा आता स्ट्राइक एंडला. इथून मिळेल ती फक्त 1 रन. 1 बॉल आणि 24 ची गरज.
या स्पर्धेतील सुपर 4 मध्ये जाणारा दुसरा संघ ठरण्याच्या अगदी जवळ आहे तो काणिपनाथ 11 हा संघ. एक बॉल शेवटचा आता बाकी आहे आणि कदाचित हा चेंडू झाल्यानंतर मरिया या संघाला या स्पर्धेतून परतीचा प्रवास देखील करावा लागेल. एक बॉल 24 आणि मॅच फिनिश. सामना जिंकलाय काणिपनाथ 11 या संघानं आणि काणिपनाथ 11 हा संघ ठरलाय काळुंद्रे प्रीमियर लीग 2025 मधला सुपर 4 मध्ये जाणारा हा दुसरा संघ. मॅन ऑफ द मॅच अर्शद शेख ठरलाय नो डाऊट.